इंडस्ट्री, बरोबर ना? मग ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे व्यापार, बरोबर? विठ्ठल सर एकदम भारी दिसतात. ट्रेडिंग म्हणजे व्यापार. बरं, अजून पुणेकर वेळ आला. ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो? एक छोटस उदाहरण घेऊ आपण. आपण बरेचसे लोक शेती करतो, बरोबर ना? राईट, शेती करतो तर शेतामध्ये वेगवेगळे पिकं पिकवले जातात, ते सोडणं, बरोबर? समजा फॉर एक्झाम्पल आपण नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो आणि नाशिकमध्ये टमाट्याची शेती भरपूर प्रमाणात केली जाते, टमाटे पिकवले जातात, बरोबर ना? तर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्याला जर 100 जाळ्या झाल्या टमाट्याच्या, तर तो कुठे घेऊन जातो? मार्केट यार्डात जातो, बरोबर ना? मग तिथं प्रोसेस काय आहे? तो तिथं जातो, गेटवर पावती फाडतो, येस और नो? पावती फाडल्यानंतर तो म्हणतो जाय बाबा, जिथं जागा असेल तुझ्या 100 जाळ्या लावून दे, बरोबर? मग 100 जाळ्या लावल्यानंतर तो तिथं व्यापारी येतो, बरोबर? व्यापारी येतो, माल बघतो, म्हणजे टमाटे बघतो, बाबा कितीला जाळी दिली? फॉर एक्झाम्पल शेतकरी म्हणतो 200 रुपयाला. किती रुपयाला? 200 रुपयाला, बरोबर? मग व्यापारी काय करतो? बार्गेनिंग करतो. काय करतो? बार्गेनिंग. 140 लाच दे, असेच टमाटे, तसेच टमाटे, यस और नो? बरोबर? मग बार्गेनिंग करता करता त्यांचं असं ठरतं की एक काम कर, मी तुझ्या 100 जाळ्या घेतो, मला 180 रुपयाने दे. तिथं त्यांचा व्यवहार होतो. शेतकरी पण म्हणतो काय बराच वेळ इथं थांबलोय मी, जर बाबा घेऊन टाक, 100 जाळ्या जात आहे, जास्त वेळ थांबायची गरज नाही. मग शेतकरी पण तो विकून टाकतो. 180 रुपये प्रमाणे 100 जाळ्या त्याच्या विकल्या जातात, येस और नो? मग या केसमध्ये काय झालं? टमाटा ह्या पिकावर काय झाली? ट्रेडिंग झाली. एकाने टमाटे विकले आणि एकाने टमाटे घेतले. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेल बाय. काय म्हणतात? सेल बाय. येते. मग याला ट्रेडिंग म्हणतात. आता हे काम चाललं कुठं? ट्रॅडिशनली. कुठं चाललं? ट्रॅडिशनली. पण आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, मोबाईल लॅपटॉप आले. हे काम तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉपवर, इंटरनेटचा जमाना आहे, मोबाईल आणि लॅपटॉपवर करू शकतो, ज्याला आपण म्हणतो शेअर मार्केट. काय म्हणतो? शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट, येस और नो? शेअर मार्केट मध्ये काय होतं? किती लोक ट्रेडिंग करतात? हातावर मोज. ओके सर. पण तर स्टॉक मार्केट मध्ये काय होतं? आपण काय करतो? स्टॉक घेतो आणि विकतो, सेल आणि बाय करतो, बरोबर ना? म्हणजे टॉप 50, टाटा, रिलायन्स, अडानी, बजाज अशा टॉपच्या कंपन्यांचे निफ्टी 50, मिड कॅप, स्मॉल कॅप, बरोबर ना? त्याच्यात काही लोक सेल आणि बाय करतात, बरोबर? मग आता हे स्टॉक मार्केटमध्ये अशा पद्धतीने ट्रेडिंग केलं जातं, बरोबर? आता पूर्वी आपले जे लोक आहेत, आपले लोक काय करतात? बरोबर, 90% लोक काय करतात की 90% लोक बिना अभ्यास करता या ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये येतात. मित्रांनो, 2015 साली मुंबईला माझा एक मित्र आहे, मारवाडी मित्र, त्याच्याकडे मी 50,000 रुपये देऊन पहिला कोर्स केला होता 5 दिवसाचा. आज जवळजवळ 11 वर्ष झाले. या 11 वर्षामध्ये मी डोक्यावर 1 करोड रुपये डोक्यावर खर्च केले, त्याच्यापेक्षा पण अधिक असेल, 1 कोटीपेक्षा. येतं का लक्षात? होतं काय आहे, आपली लोक काय करतात? बिना नॉलेज घेता या इंडस्ट्रीमध्ये येतात, बिना नॉलेज घेतात की दीपक बांगरेने ट्रेडिंग मध्ये खूप पैसे कमवले, चला आपण पण करू. याने पैसे खूप कमवले, चला आपण पण करू. येते लक्षात? आता फॉर एक्झाम्पल मला ड्रायव्हिंग येत नाही आणि तुम्ही म्हटले सर बसा ड्रायव्हिंग सीटवर, मला ब्रेक दाबायचं माहित नाही, घेर टाकायचं माहित नाही, काय होईल माझं? ऍक्सिडेंट होईल, येस और नो? बरोबर? मग तशीच आपली लोक काय करतात? बिना नॉलेज घेता ट्रेडिंग मध्ये उतरतात आणि ऍक्सिडेंट करून घेतात, म्हणजे पैसे घालून बसतात आणि मग कोणाला बदनाम करतात? ट्रेडिंग इंडस्ट्रीला. नको बाबा ते जुगाड. आपला माणूस काय म्हणतो? 90% लोक काय म्हणतात? नको बाबा ते जुगाडे, मला ते करायचं नाही, हे जुगाडे. मग जर हे असं असेल तर आपला माणूस कुठे वळतो? गुंतवणुकीसाठी, मुलीच्या लग्नासाठी, म्हातारपणासाठी एफडी मध्ये वळतो. हुशार लोक एफडी अजून पोस्टमध्ये टाकतो, म्युच्युअल फंड, SIP, LIC, एवढं काही नाही करता आलं तर तो सोनं घेऊन ठेवतो. काय घेऊन ठेवतो?
गुड. मला सांगा मित्रांनो, याच्यामध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो याच्यातून जे रिटर्न येतात ते रिटर्न आताच्या महागाईच्या जगात परवडतंय का? महागाईच्या जगात परवडतंय का? नाही. बरं, फॉर एक्झाम्पल एफडीचं घ्या, बरोबर ना. समजा 1 लाखाची एफडी जर केली तर 1 लाखाचे 2 लाख व्हायला किती वर्ष लागतात? ऍव्हरेजली आताचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, बरोबर ना, तर 7 काहीतरी XYZ असेल, तर त्याचा जर हिशोब केला तर किती? 10 वर्ष ऍव्हरेजली लागतात. पण 10 वर्षापूर्वीची महागाई आणि आताची महागाई जमीन आसमानचा फरक आहे की नाही? 10 वर्षापूर्वी गॅस कितीला होता ताई? कितीला होता गॅस? 500 रुपयाला. आता कितीला आहे? 1100 रुपयाला. म्हणजे महागाई डबल झाली की नाही? शेतकरी खताची गोण कितीला होती आपली? हा, आता कितीला? किती पट महागाई वाढली, बरोबर. मग आम्हाला सांगा, ह्या एफडी मध्ये, LIC मध्ये, SIP मध्ये पैसे टाकून उपयोग आहे का? मित्रांनो, 1 लाखाचे 2 लाख जरी झाले तर आता त्याची व्हॅल्यू 0 आहे. 2 लाखाची व्हॅल्यू 1 लाखाची. आणि आपण म्हणतो यार मी टाकले नाही का एफडी मध्ये, मुलांच्या शिक्षणासाठी, म्हातारपणासाठी, आरोग्यासाठी, भविष्यासाठी टाकले, पण त्याचा उपयोग नाही. मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही काय करू शकतात? तुम्ही एक मार्केटमध्ये चांगला फंड मॅनेजर शोधू शकता. काय शोधू शकतात? फंड मॅनेजर. त्याला दुसरा शब्द काय? प्रोफेशनल ट्रेडर. मग प्रोफेशनल ट्रेडर कसा शोधायचा? कोण सांगू शकतं? प्रोफेशनल ट्रेडर कसे शोधले जातात? बघा, जो ट्रेडर 10 व्यवहार करतो किंवा 10 ट्रेड घेतो, त्याच्यापैकी जर त्याचे 7-8 ट्रेड जर प्रॉफिट मध्ये असेल तर समजायचा हा प्रोफेशनल ट्रेडर, याच्यासोबत काम करायला काही हरकत नाही. मग आपले ट्रेड मोजता का तुम्ही? मागच्या महिन्यात किती ट्रेड मायनस गेले? 2 ट्रेड मायनस गेले, बरोबर ना. बरोबर. पण बाकीचे जे ट्रेड प्रॉफिट मध्ये आले त्याच्यातून आपल्याला जो काही पर्सेंटेज आहे तो निघाला. येस ऑर नो? बरोबर. मग आपण प्रोफेशनल ट्रेडर आहोत की नाही? आपण प्रूव्ह केलं की नाही? येते लक्षात? तर प्रोफेशनल ट्रेडर सोबतच काम करा मित्रांनो. प्रोफेशनल ट्रेडर सोबत काम जर केलं तरच आपला पैशाला पैसा वाढेल. येते का लक्षात? फ्रॉडी लोकांसोबत जर का आपण काम केलं, दाम दुप्पट योजनावाले हे तुम्हाला देतील, पण सुरुवातीला 8 देतील, 10 देतील, 12 देतील. येते का लक्षात? 15 देतील, बरोबर. पण 2-3 महिने, 4 महिने, 6 महिने त्याच्यानंतर ही लोक पळून जातील. येस ऑर नो? येते लक्षात? तर मग आपण 2 सेक्टर मध्ये काम करतो. एक स्टॉक मार्केट, हे चालतं भारतात फक्त. कशात? कुठं चालतं? भारतामध्ये चालतं. आणि दुसरं मार्केट, करन्सी मार्केट, हे कुठं चालतं? वर्ल्ड वाईड चालतं, बरोबर. मग आता स्टॉक मार्केट आणि करन्सी मार्केट मध्ये काय फरक आहे तो समजून घ्या, बरोबर. स्टॉक मार्केट सकाळी 9:15ला ओपन होतं, 3:30ला क्लोज होतं. 7 ते 8 तास मार्केट चालतं, बरोबर. करन्सी मार्केट किती तास चालतं? 24 तास चालतं, बरोबर. स्टॉक मार्केटचा जो टर्नओव्हर आहे दिवसाचा तो किती आहे? ट्रेडर 22 लाख करोड. किती आहे? 22 लाख. स्टॉक मार्केटचा दिवसाचा, शनिवार रविवार या मार्केटला सुट्टी असते. येस ऑर नो? बरोबर. मग दिवसभराचा टर्नओव्हर आहे 22 लाख करोड. किती आहे? 22 लाख करोड. जर स्टॉक मार्केट मध्ये जर तुम्ही 100 रुपये कमवले तर किती रुपये टॅक्स द्यावा लागतो? 25 ते 30 रुपये GST, ब्रोकरेज, बरोबर ना. इंडियन मार्केट वाले 50 रुपये, जो काय असेल तो लॉट साईज. येस. तर 25 ते 30 रुपये आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, बरोबर. याच्यामध्ये किती लोक ट्रेडिंग करतात स्टॉक मार्केट मध्ये? 4 प्रकारचे: रिटेलर, बँकर, इन्व्हेस्टर, हेज फंड वाले, बरोबर. अशा प्रकारचे लोक इथं ट्रेडिंग करतात. मग रिटेलर म्हणजे कोण? पब्लिक. रिटेलर म्हणजे आपण सगळे. रिटेलर म्हणजे आपण सगळे 50,000, 1 लाख, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये घेऊन स्टॉक मार्केट मध्ये होतो, याला म्हणतात रिटेलर पब्लिक, बरोबर. मग बँक पण ट्रेडिंग करतात, बरोबर ना सर. बँक पण आहे, हेज फंड वाले पण आहे, इन्व्हेस्टर पण आहे. हे काय आहे? हे मोठे मासे. हे कोण आहे? बिग प्लेयर. मोठा मासा. आजचा नियम काय आहे? मोठा मासा छोट्या माशाला
येतं लक्षात. स्टॉक मार्केटमध्ये मोठा मासा छोट्या माशाला खातो म्हणजे काय, हे लोक मार्केट मॅनिप्युलेट करतात. काय करतात? मॅनिप्युलेट करतात. फॉर एक्झाम्पल समजा टाटा कंपनी माहिती आहे, टाटा बरोबर, हे टाटाचं प्रॉडक्ट आहे. समजा TCSचं प्रॉडक्ट आहे बरोबर, आणि याच्यामध्ये समजा रिटेलर पब्लिक, आपली लोक रिटेलर पब्लिकचे 10 कोटी, किती कोटी आहे? 10 कोटी बरोबर. मग हे जे बिग प्लेअर आहे, मोठे लोक काय करतात, ह्या स्टॉक मध्ये 20 कोटी टाकतात आणि हा स्टॉक काय करतात? मॅनिप्युलेट करतात. मग आपल्या आजूबाजूला लोक भेटतात, यार मी घेतले होते शेअर पण ते मायनसच चालू आहे. त्या बिचारायला माहीतच नाही की आपल्या बरोबर मॅनिप्युलेशन होते बरोबर, स्टॉक मॅनिप्युलेट केला जातोय. येते लक्षात? समजतंय तुम्हाला मी काय सांगतोय? मग ह्या मॅनिप्युलेट मुळे आपले लोक स्टॉक मार्केटला जात नाही. येतंय लक्षात बरोबर? का बरं जात नाही हो? का बरं अवेअरनेस नाही स्टॉक मार्केट विषयी, ट्रेडिंग विषयी आपल्या लोकांना? जुगार म्हणतात लोक. अजून यस, बघा सरांसाठी जोरदार टाळ्या. डॉक्टर किती लोक येतात? डॉक्टर सर, डॉक्टर, वकील, वकील, इंजिनियर भरपूर आहे, शिक्षक. ओके, मला शिक्षकांविषयी खूप आदर आहे. तर जर मला डॉक्टर व्हायचं असेल तर मार्केटमध्ये मेडिकल कॉलेज आहे. जर मला इंजिनियर व्हायचं असेल तर मार्केटमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे. जर मला शिक्षक व्हायचं असेल तर मार्केटमध्ये D.Ed. B.Ed. कॉलेज. जर मला वकील व्हायचं असेल तर मार्केटमध्ये लॉ कॉलेज. पण जर मला ट्रेडर व्हायचं असेल तर मार्केटमध्ये कोणती शाळा, महाविद्यालय, कॉलेज नाही. मग आपल्याला हे कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला ज्याला अनुभव आहे या क्षेत्रातला, त्या व्यक्तीच्या आधिपत्याखाली आपल्याला त्याच्या अंडर आपल्याला शिकवला, जसं आम्ही शिकलो. येते का लक्षात? बरोबर ना? मग त्यामुळं आपल्या लोकांना याचा अवेअरनेस कमी असल्यामुळं आपले लोक स्कॅम योजनेमध्ये जातात, FD मध्ये जातात, दानदुप्पट योजनेमध्ये पैसे टाकतात, पैसे घालून बसतात, आणि मग एखादी चांगली संधी जर आली तर तिच्याकडे पण कोणत्या नजरेने बघतात? शंकेच्या नजरेने बघतात. मग त्यांना जसं एखाद्याला काय म्हणतात त्याला, कावीळ झाल्यासारखं नाही का, त्याला सगळं पिवळं दिसतं, सगळे डोळे पिवळे असतात, त्याला वाटतं सगळ्यांनाच कावीळ येत काय. मग याला पण असं वाटतं की यार सगळ्याच कंपन्या, असं त्याच्या डोक्याने, माइंडनी ऍक्सेप्ट केलेलं असतं. तो पहिले त्या कंपनीचं, त्या डिस्ट्रीब्युटरचं कोणत्या नजरेने बघतो की बाबा हा पण आता माझा किस्सा कापायला येतं का लक्षात. आणि जर आपला डिस्ट्रीब्युटर जर घाबरेला असेल तर तो त्याला डायरेक्ट खाऊन घेतात, तो काहीच बोलत नाही. येतं का लक्षात? आणि जर आपला डिस्ट्रीब्युटर वेल एज्युकेटेड असेल, स्टॉक मार्केटचं नॉलेज असेल, करन्सी मार्केटचं नॉलेज असेल, आपल्या परिवार, आपल्या कंपनीचं जे काही सगळा वेल्थ मॅनेजमेंट आहे त्याचं जर नॉलेज असेल, तर तो माणूस डोळ्यात डोळे घालून त्याला सांगू शकतो की बाबा येस, हे प्रॉपर काम. येते लक्षात? मग स्टॉक मार्केट आणि करन्सी मार्केट आपण तिथं होतो बरोबर. तर स्टॉक मार्केट मॅनिप्युलेट झाल्यामुळं आपण 2019 ला करन्सी मार्केट कडे वळालो. तर कुठं वळालो? आज पण स्टॉक मार्केट करतो पण करन्सी मार्केट कडे वळालो. मग का वळालो? कारण की स्टॉक मार्केटमध्ये आपलं जे कमिटमेंट आहे SIP म्युच्युअल फंड पेक्षा जास्त काढून देणार. काय कमिटमेंट आहे स्टॉक मार्केटमध्ये आपलं? कारण की सेबीच्या नियमानुसार तुम्ही इन्व्हेस्टरला लालच देऊ शकत नाही. म्हणून आपलं स्टॉक मार्केटला काय कमिटमेंट आहे की बाबा SIP म्युच्युअल फंड पेक्षा जास्त काढून देऊ. मग SIP म्युच्युअल फंड किती काढून देते? 10, 12, 15. यस, बरोबर. तर त्याच्यापेक्षा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली त्यांचे बघा तुम्ही पोर्टफोलिओ, तर तुमच्या लक्षात येईल की कितीतरी पटीने आपण त्यांना काढून दिलेले. बरोबर. मग आपलं करन्सी मार्केटमध्ये काय कमिटमेंट आहे? हा, एवढे घाबरत काय? म्हणे तिथं हे नाही आपलं सेबीचा अधिकारी. बघा मित्रांनो,
हे पण बरोबर आहे, कारण की मार्केटमध्ये कोणी असं मार्केट या पद्धतीचं आहे की कोणी कमिटमेंट देऊ शकत नाही आणि आपण पण देऊ शकत नाही. आपलं काय कमिटमेंट आहे की बाबा जे काही प्रॉफिट निघेल 50-50, जे काही प्रॉफिट निघेल 50-50, येस ऑर नो. तर मग करन्सी मार्केट का बरं सेफ्टी किंवा करन्सी मार्केटमध्ये हे जे बोलले 4, 5, 6 जे असेल, पण आपलं कमिटमेंट काय आहे 50-50. कारण की आम्ही पण अण्णा हजारे नाही आहे समाजसेवक आहे. येते का लक्षात? आम्हाला पण आमच्या कष्टाचं फळ भेटलं पाहिजे. 11 वर्ष एखाद्या इंडस्ट्रीमध्ये घालणं सोपं नाही, बरोबर ना. मग आमच्या इन्व्हेस्टरला 50%, आम्हाला 50%, बरोबर ना. मग आता ज्याचं त्याला माहिती असेल किती येत आहे, त्यामुळे इथं काय सांगू. बरोबर. तर मग करन्सी मार्केट हे किती तास चालतं? 24 hours. 24 घंटे. 24 तास चालतं, बरोबर. 24 तास. करन्सी म्हणजे काय? चलन. चला. मग आपल्या चलनाचं नाव काय? रुपया. मग जसं आपल्या चलनाचं नाव रुपया, तसं अमेरिकेचा, कॅनडाचा कॅनेडियन डॉलर, जपानचा यान, अशा 175 प्लस करन्सी मध्ये ट्रेडिंग केली जाते. मग ती कशा प्रकारे केली जाते? समजा सर 2 मिनिटं, पांडुरंग सर आहे, बरोबर. समजा पांडुरंग सर आहे, राईट. तर 2015 साली पांडुरंग सरांनी $1 घेऊन ठेवला होता. किती डॉलर? $1. सरांनी फॉर एक्झाम्पल त्यावेळी डॉलरची किंमत काय होती? 45-50 ऍव्हरेज पकडू आपण. 50 रुपयाला घेऊन ठेवला होता $1. आणि आता काही कारणास्तव पांडुरंग सरांना हा डॉलर सेल करायचा, विकायचा आहे, आणि मला काही कारणास्तव तो बाय करायचा, घ्यायचा आहे, बरोबर. मग आता मी सरांकडे गेल्यानंतर सर मला काय बोलतील की सर एक काम करा, आज किती किंमत चालू आहे? 95, बरोबर ना. ब्रोकरेजचा रेट कमी पण 95 पकडा, बरोबर. यांनी 50 रुपयाला घेऊन ठेवला. हे काय बोलतील की मला 45 रुपये प्रॉफिट होते, मला हा डॉलर विकायचा आहे. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर मार्केटमध्ये 95 रुपयाला भेटतोय, मला काहीतरी कमी करा. मग सर बोलले दीपक सर ठीक आहे, चला 1 रुपया कमी करतो. मग यांनी 94 रुपयाला विकला, तर यांना किती प्रॉफिट आहे? 44 रुपये, बरोबर. मग ह्या केसमध्ये काय झालं? पांडुरंग सरांनी मला डॉलर विकला आणि मी तो घेतला. इथं करन्सीमध्ये रुपयामध्ये आणि डॉलरमध्ये ट्रेडिंग झालं की नाही? एकाने विकला आणि एकाने घेतला, सेल बाय झालं की नाही? याला म्हणतात मित्रांनो करन्सी मार्केट. याला काय म्हणतात? करन्सी मार्केट. हे चालतं 24 तास. याचा दिवसभराचा टर्नओव्हर किती आहे? $9 trillion. तुम्ही एवढं म्हणजे काही 10व्या मोठीला तर नाही ना, आणि काही जोश आहे का नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? मला एनर्जी फील झाली पाहिजे, नाही तर तुमचे. तर करन्सी मार्केट 24 तास चालतं, येस ऑर नो? याचा टर्नओव्हर किती आहे? $9 trillion. 7 ट्रिलियन डॉलर म्हणजे किती? 7 लाख करोड. 1 बिलियन म्हणजे किती? 10 लाख. 1 बिलियन, मिलियन आणि नंतर ट्रिलियन. ट्रिलियन. आपली इकॉनॉमी किती आहे? जीडीपी 4 ट्रिलियन. 4. बरोबर ना. त्याच्या डबल टर्नओव्हर मित्रांनो या मार्केटचा एका दिवसाला होतो. म्हणजे स्टॉक मार्केट जर वीर असेल तर हा काय? समुद्र आहे, बरोबर. हा समुद्र असल्यामुळं एखादा व्यक्ती हे मार्केट मॅनिप्युलेट करू शकत नाही. नाही. म्हणून आपण जे अनालिसिस करतो, आपण जे स्ट्रॅटेजी लावतो, त्या 100% वर्कआउट होतात. आणि म्हणून 2019 पासून लोक सातत्याने इथून प्रॉफिट घेतात. किती? 2000. तर तुम्ही म्हणाल सर काय सबूत आहे तुमच्याकडे 2019 पासून? तर तुम्हाला असे लोक बघायचे की 2019 पासून इथं त्यांचे पैसे आहेत. 2019 पासून असलेले कस्टमर आहेत इथे इन्व्हेस्टर. तोसी भाई थोडा और कोण आहे? बरं सर पुढे गेले. आपला स्वप्नील नाही आला का? शुभम बघा, म्हणजे तुमच्या समोर लोक हे 2019 पासून चांगल्या पद्धतीने रिटर्न घेत आहे, बरोबर. त्यांच्याकडे देऊ का त्यांचा अनुभव सांगायला? नंतर आहे का? ब्रेक नंतर आहे. चलो थँक्यू. या तिघांसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. मला सांगा 2019 पासून जर रिटर्न घेताय
7 वर्ष झाले लोक जर रिटर्न देत आहे, बरोबर, मग कंपन्या का बरं पाळतात? कंपन्या का बरं पाळतात? रोज पेपरला बातम्या आहे, 100 कोटी घेऊन पळाला, 1000 कोटी घेऊन पळाला, 200 कोटीचा फ्रॉड झाला, 300 कोटीचा फ्रॉड झाला, रोज पेपरला बातम्या की नाही, बरोबर. पण हे का बरं होतं? कारण की काय होतं, हे लोक मित्रांनो ट्रेडिंगच्या नावाने पैसे घेतात, आपले लोक त्यांना पैसे नेऊन देतात, बरोबर ना. प्रॉब्लेम इथंच आहे. ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये जर यायचं असेल तर कोणाच्या हातात पैसे द्यायची गरज नाही. प्रोसेस काय आहे? पहिले तुम्हाला ब्रोकर निवडावा लागतो. ब्रोकर निवडल्यानंतर तुमचं अकाउंट होतं, डीमॅट अकाउंट, पाम अकाउंट, व्हॉट एव्हर अकाउंट होतं. ते अकाउंट झाल्यानंतर तुम्ही विड्रॉल डिपॉझिट करू शकता. ही प्रोसेस आहे. पण आपली लोक ही प्रोसेस तोडून टाकतात, पैसे घेतात, लालचे पोटी 8% देतो, 10% देतात, तो देतो काहीतरी ऍग्रीमेंट करून. आणि सेबीच्या नियमानुसार या बिझनेसमध्ये कोणताही ट्रेडर, कोणताही प्रोफेशनल ट्रेडर ऍग्रीमेंट करू देऊ शकत नाही. ऍग्रीमेंटवर भरोसा ठेवू नका. त्याला जर पळून जायचं असेल तर तो काही पण नावावर पळून येईल. येते का लक्षात? तर त्यामुळे ऍग्रीमेंटवर आणि चेकवर विश्वास ठेवू नका, बरोबर. मग हे पळून जातात त्याचं कारण ट्रेडिंगच्या नावाने हे लोक पैसे घेतात आणि ट्रेडिंग सोडून बाकीचे उद्योग करतात. प्रॉपर्टी मध्ये पैसे टाक, जमीन जागेमध्ये पैसे टाक, इकडे टाक, तिकडे टाक. काही दिवसांनी हा पैसा पण ब्लॉक होतो. काय होतो? ब्लॉक होतो, बरोबर. ट्रेडिंगला पैसे संपतात आणि लोकांना कमिटमेंट केलेलं असतं, ते कमिटमेंट न पाळल्यामुळे लोक कंप्लेंटी करतात आणि याच्यावर जर कंप्लेंट झाला तर याला पळून जावं लागतं. येस ऑर नो? बरोबर. अशा घटना घडल्या आजूबाजूला. मग आपण काय करतोय? आपण पैसे घेतोय का? मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी दीपक बांधायच्या अकाउंटवर पैसे टाकले? कोणीच नाही ना. मला राईटच नाही पैसे घ्यायचं, बरोबर. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला होणार. माझं काम काय? ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर म्हणून, ऍज अ फंड मॅनेजर म्हणून, SIP म्युच्युअल फंड वाले जसे फंड मॅनेजिंगचं काम करतात तसं आपण पण करतो. पण SIP म्युच्युअल फंड वाले मेन मलाही ते खातात आणि आपल्याला काय ठेवतात? स्वतः ठेवतात, बरोबर ना. मग आपण काय करतो? जे काही निघेल बाबा, जी काही मला निघेल, अर्धी तुझी, अर्धी पटतंय का? अर्धी तुझी, अर्धी माझी. मग ह्या नियमानुसार ह्या आपल्या परिवारामध्ये शेतकरी पण आला बिचारा, ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिला पण आल्या, बरोबर. कामगार पण आले, गव्हर्नमेंट सर्वंट पण आले, रिटायर गव्हर्नमेंटचे लोक पण आले, डिपार्टमेंट पण आलं, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आले, बिल्डर आले, व्यापारी आले, सगळ्या प्रकारचे लोक का बरं आले? कारण की मित्रांनो, आपलं काम चालतं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ. आपलं काम बाप दाखवून येतच राहतं का? या पद्धतीने आपलं काम चालतं. म्हणून मित्रांनो, लोक इथं रात्रीचे शांत झोपतात. म्हणजे त्याचे 2.5 कोटी असो, 5 कोटी असो की 50,000 असो, शांत झोपतात. का बरं? माझ्या अकाउंटला एखाद्या रात्री मला 12:30-1ला फोन आला, त्याचं काम चालू होतं. सर माझं काही दिसत नाही म्हणजे. अरे बाबा मला झोपू दे बाबा, झोप येते. मी सकाळी बोल, नाही सर लय टेन्शन आले तर मला झोपून घेऊन गेला. आणि मी टेन्शन मध्ये साहेब याचं काय झालं, प्रॉब्लेम काय? नंतर मी बोलता म्हणजे फोनवर बोलता बघितलं, स्पीकर ऑन केला आणि मी बघितलं यार संडे, संडे सॅटर्डे संडे आपल्या सॉफ्टवेअरचं म्हणजे वेंटेजचं काम चालू होतं. त्यामुळे त्याचा जो फंड आहे तो दिसत नव्हता. म्हटलं एक काम कर बाबा, सोमवार सकाळी लवकर उठ पहाटे, बरोबर, आणि सकाळी परत ते तुझं सोन्याचं बिस्किट बघ, तुला तुझा माल तिथं दिसलेला असेल. तर नाही असेल नाही. पण सर हे रात्रभर माझ्या मागे बायकोनी कांगावा लागतं लावला तो पण. आता त्या माणसाचं नाव नका विचारा. तर शांत झोप घेतात सगळी लोक, आम्ही पण शांत झोप घेतो. बघा, पण ह्या परिवारामध्ये मित्रांनो पैसाच नाही भेटणार. येते का लक्षात? या परिवारामध्ये जर यायचं असेल तर पैसा बाय डिफॉल्ट येणार आहे. पण जो आनंद आहे ना, आपल्याला परमेश्वराने कशासाठी बोलवले? या जगामध्ये आपण कशासाठी आलेलो आहे? आनंद घेण्यासाठी आलोय की नाही? आनंद का दुःखी राहण्यासाठी? बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे की नाही? की असं आहे कोणी की माझ्या आयुष्यात सर काही प्रॉब्लेम नाही? आहे कोणी? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. मला त्याचं जायचं नाही.
पण मित्रांनो 90% प्रॉब्लेम कशामुळे सॉल्व्ह होतात? आणि आपले लोक पैशावर फोकस करत नाही. आपले लोक सकाळी टीव्ही लावतात, मस्त एक बाबा येतो आणि तो म्हणतो बेटे क्या लेके आया था, क्या लेके जाएगा. बाबा त्याला म्हणतो की बेटा क्या लेके आया था, क्या लेके जाएगा. हा ते कीर्तन ऐकतो, परत गोधडीत जातो आणि परत झोपून घेतो. अरे काहीच न्यायचं नाही, मग कामायचं कशा? म्हणजे आम्ही इथून त्याला चार्ज करून देतो की बाबा तुला पळायचंय. आपल्या आई वडिलांसाठी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, आपल्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचंय. कारण की ती बिचारी, तिचे आई वडील, तिचा भाऊ, तिचे नातेवाईक सोडून आपल्या घरी येतात, बरोबर. आणि तिची काहीतरी अपेक्षा असते आपल्याकडे की आपला नवरा काहीतरी काम करावा, मला काहीतरी माझं स्वप्न पूर्ण करावं, म्हणून ती आपल्याकडे आलेली असते. आणि हा काय करतोय तिचे स्वप्न पूर्ण. लाज वाटली पाहिजे ऍज अ नवरा म्हणून. बघा माझ्या बाबतीत जर विचार केला 10 वर्षापूर्वी माझं जेव्हा लग्न झालं ना, तर जेव्हा म्हणजे बायको मला जेव्हा म्हणायची चला मला हे खरेदी करायचंय ते खरेदी करायचंय, तर तेव्हा मला काटा यायचा चांगला. कारण की खिशात पैसे नसायचे, बरोबर ना. हिने जर मागितलं काही महागाची गोष्ट तर त्या नवऱ्याच्या खिशात पैसे नव्हते आणि म्हणून मी घाबरायचो तिच्या बरोबर जायला खरेदी करायला. पण आता उलट झालं मित्रांनो, आता ती घाबरते माझ्या बरोबर खरेदी करायला. काय घाबरते? कारण की मी कधीच भाव करत नाही. मी तिला म्हणतो ही वस्तू आवडली ना तुला, घेऊन टाक. तर असा नवरा बनायला तयार आहे का मित्रांनो? ऍडजस्टमेंट लाईफ आजपासून बंद. तुमच्यासोबत कोण आहे? पीपल्स कॉप परिवार आहे. पीपल्स कॉप परिवारासाठी जोरदार टाकायला लागतो. सर इकडे या ना, बाल्कनी इकडे या ना, या इकडे समोर. 40 मध्ये कुटुंब छोटं होतं. एक कुटुंब चालवण्यासाठी किती रुपये लागत असतील? बरोबर. तर 20 वर्षांनी महागाई वाढते मित्रांनो. 1940 1960 मध्ये समजा 1000 रुपये लागत असतील, 1980 मध्ये समजा 10,000 रुपये लागत असत, 2000 मध्ये 1,00,000 रुपये लागत असत. पण आज 2020 ते 2040 चा जमाना आहे. कमीत कमी तुम्हाला महिन्याला किती रुपये आले पाहिजे? 5 लाख. तर तुम्ही तुमची लाईफ सर्वाइव्ह करू शकता. तर तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकता. तर ती क्लास 1 ऍडजस्टमेंट लाईफच्या बाहेर तुम्ही जगू शकता. आज काय चाललंय आपलं? टू व्हीलर वाले पावसाने कार्यक्रम केला ना म्हणून लेट झालो आपण. तो 4 व्हीलर पाहिजे की नाही? येते लक्षात? आपली फॅमिली जर सेफ्टी पाहिजे, येते लक्षात? तर प्रत्येक माणसाला, प्रत्येक फॅमिलीला 4 व्हीलर गरजेचे आहे. आणि आज तुम्ही जे काही काम करताय, नोकरी करता, शेती करता, व्यापार करता, बरोबर, तर त्या कामातून तुम्हीच अनालिसिस करा की माझं महिन्याला भागतंय का म्हणतो. कारण की आपल्याकडे एक डायलॉग आहे, जर विचारलं ना बाबा कुठे चाला, काही नाही आज पोटा पाण्यासाठी काहीतरी करावा म्हणून चाललंय. येते का लक्षात? मग पोटा पाण्यासाठी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करण्याची गरज आहे. आपल्याला काय कळतं? संस्कार काय टाकले आपल्यामध्ये की बाळा तुला शिकायचं, शिकून मोठं व्हायचं, मोठं होऊन नोकरी. ही मेंटॅलिटी असल्यामुळे मित्रांनो आज पण आपण दारिद्र्याखाली असंच म्हणाल. येते का लक्षात? 2 दुनिया, आता सर बोलतील 2 प्रकारचं जग आहे. एका जगामध्ये असे लोक राहतात की त्यांच्या कुत्र्यांना पण गाड्या आहे. येस और नो? आणि एक जग असं आहे मित्रांनो की त्या बिचाऱ्याला पेट्रोल टाकायला सुद्धा, 4 व्हीलर जाऊ द्या, 2 व्हीलर मध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा. हे का बरं असे 2 जग का बरं निर्माण झाले? कधी विचार केलाय? गरीब मेंटॅलिटी आणि अमीर श्रीमंत मेंटॅलिटी याच्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण की सर तिथं हे करणारच आहे का मित्रांनो? जे काय असेल ना, तर आपल्या
आपल्याला दुसरा पर्याय जर 1 कोटी रुपये जर पोर्टफोलिओ नसेल तर दुसरा पर्याय निवडावा लागेल आणि त्या दुसऱ्या पर्यायामधून आता तुम्हाला हळूहळू दिसतील कोणी 8 लाखावर आहे, कोणी 10 लाखावर आहे, कोणी 15 लाखावर आहे, कोणी 30 लाखावर आहे, 1 2 लाखावाले तर आमच्या इकडं ढिगाणे. बरोबर. तर स्टार्ट आहे. बरोबर. बघा ओके बघा आता आपल्याकडे जर 1 कोटी नसेल तर दुसरा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. तो म्हणजे काय? स्वतः काम करावं लागेल. किती वर्ष काम करायचे इथे काय वाटतं तुम्हाला? 3 वर्ष. बरोबर. 30 वर्ष आयुष्याची 3 वर्ष जर आपण सगळे मिळून दिवस रात्र एक जर केला तर इथं बसलेला हॉलमध्ये प्रत्येक माणूस 5 लाखाच्या वर असेल मित्रांनो. हा माझा शब्द आहे. बरोबर. बरं हे काम काय आपलं? हे काम आपल्याला कोणाला लुटायचं आहे का? त्या बिचाऱ्याला आपल्याला त्याच्या आयुष्यातून, त्याच्या गरिबीतून, त्याच्या दारिद्र्यातून त्याला आपल्याला कुठे न्यायचंय? इकडे आणायचं. हे काम पुण्याचं आहे का पाप करण्याचं आहे? येते का लक्षात? मित्रांनो आज अशी अवस्था आहे माझी की मला सगळे मान सन्मान पैसा प्रतिष्ठा प्रॉपर्टी सगळे गाडी घोडा नोकर चाकर सगळे मला आज त्याच्यात इंटरेस्ट नाही राहिला. मला वडील म्हणतात अरे बाबा झालं तुझं स्वप्न तू 2015 साली जे बघितलं होतं की माझं 4 व्हीलर असणार, एसी ऑफिस असणार, एसी गाडी असणार, झालं स्वप्न. आता कशाला पळतोय? आता कशाला धावतोय? मी त्यांना म्हटलो की आज माझं झालंय पण माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या परिवाराचे स्वप्न अजून पण अपूर्ण आहे. ते स्वप्न तर मित्रांनो आपण आता वर्किंग कसं आहे? जर वर्किंग जर केलं तर कसे पैसे भेटतात ते समजून घेऊ. राईट. याचा जर विचार केला एक एक्झाम्पल घेऊ. समजा 1 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली एखाद्याने तर 1 लाख रुपयावर आपण कमीत कमी एवढं मोठं मार्केट आहे 8 ते 10% सहज काढू शकतो. म्हणजे 8 ते 10,000 रुपये सहज काढतो आपण 2019 पासून झोपेत. पण तुम्ही बघा शेवटच्या दिवशी सुद्धा आपला जो अर्धा पाऊण टाका राहतो तो कम्प्लीट करतो. लोक घाबरतात अरे काय होईल आता भेटेल का नाही या महिन्यात. मी त्याला म्हणतो एक काम कर बाबा आज शेवटचा दिवस आहे सकाळी बस आणि तो सकाळी शॉक होतो अरे बाबा आले पैसे. येते लक्षात? कारण की आपण स्ट्रॅटर्जी झाल्याशिवाय ट्रेड घेत नाही. ट्रेडिंगचे सगळे नियम पाळतो. जसे क्रिकेटचे नियम आहे की नाही. समजा त्या रेषेच्या बाहेर जर गेलो तर काय होतं? नो बॉल पडतो आणि काय होतं? फीट. बरोबर ना. मग प्रत्येक गेमचे नियम आहे, रूल आहे. तसं ट्रेडिंगचे पण हा पण एक गेम आहे आणि या गेमचे पण नियम आहे. ते नियम पाळल्याशिवाय आपण पुढे जात नाही. मग ते नियम पाळल्यामुळे 2019 पासून लोक येते क्लास. नियम महत्वाचे असतात. कोणती गोष्ट नियमाने चालते. तर याच्यामध्ये हे पहिल्या प्रकारचं इन्कम आहे मित्रांनो. आपलं अकाउंट ओपनिंग साठी किती पैसे लागतात? 10,000. किती लागतात? 10,000. समजा फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये फी जर आली तर ब्रोकरेज तुम्हाला लागत नाही. बरोबर ना. त्याच्यामध्ये तुमचं ब्रोकरेज सगळं ब्रोकरच बघून घेतो किंवा ट्रेडर बघून घेतो. मग म्हणून तुमच्याकडनं 10,000 रुपये घेतले जातात लाईफ टाईमसाठी. त्यासाठी लाईफ टाईमसाठी ते 10,000 रुपये जर पेड केले तर तुम्ही 1 लाख टाका किंवा 1 कोटी टाका. पहिले काय व्हायचं? जुने लोक पहिले 3.5% समजा 3.5% आले बघा समजा 4% आले पण ब्रोकरेज कट होऊन त्याला 3.5 पावणे 4% यायचे. मग तो म्हणायचं सर तुमचं कमिटमेंट हे आहे असं असं आहे पण मला 3.5 पावणे 4च आले. पण बाबा अरे तुझं ब्रोकरेज पण कट झालं. हा पहिले खूप प्रॉब्लेम असायचा. म्हणून आपण काय केलं? ब्रोकरशी टायअप केलं. आपल्या ब्रोकरचं काय नाव मित्रांनो? यंदा वेंटेज साठी जोरदार टाळा. कारण की इतका ट्रस्टेड ब्रोकर इतका त्याचा आज पण चॅलेंज आहे की जर कोणाचा $1 पण जर विड्रॉल नाही झाला तर आम्ही करोड रुपयाचं तुम्हाला बक्षीस देऊ. पण जगभरातून असा एक पण माणूस भेटला एवढा ट्रस्टेड ब्रोकर की त्या ब्रोकरकडे मोठमोठ्या उद्योगपती राजकारणी मंत्री सगळ्यांचे अकाउंट. हे सांगावं नाही लागत पण एवढा ट्रस्टेड ब्रोकर आहे. येते लक्षात? म्हणून आपण पण वेंटेज बरोबर लीगल ब्रोकर बरोबर काम करतो. कंपन्या का बरं पळून गेल्या? कारण की बी बुक ब्रोकर बरोबर त्यांनी काम केलं. तुम्ही किती पण चांगले ट्रेडिंग करा जर तुम्हाला विड्रॉलच भेटला नाही तर काय उपयोग आहे?
म्हणून आपण ए बुक ब्रोकर बरोबर काम करतो. वेंटेजला घरी गेल्यावर गुगलवर सर्च मारा, तुम्हाला त्याचा सगळा डाटा भेटेल. बरोबर. विकी एफएक्स म्हणून ब्रोकर लिगल आहे की अनलिगल आहे, विकी एफएक्स, त्याच्यावर तुम्ही तो सर्च करू शकता. तुम्हाला याचे सगळे लायसन वगैरे सगळे दिसेल. कारण की आजचा जमाना आहे, खोटं बोलून धंदा करता येत नाही. मी बोललेलो एक एक वाक्य तुम्ही गुगलवर टाकशील, येते का? अरे हा खरं बोलतोय खोटं बोलतोय. समजा मी म्हटलो की हे मार्केट 7.5चा टर्नओव्हर आहे एका दिवसात, तुम्ही लगेच टाकणार. येस. त्यामुळे आजच्या जमान्यात खोटं बोलून धंदा करता येत नाही. त्यामुळे वन डे पासून मी एक विचार केला की मला हा बिझनेस चांगल्या नजरेने, चांगल्या नियतीने, प्रामाणिकपणे करायचा आहे. एक रुपया कोणाचा इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. बरोबर. जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायचा कोणाला परवानगी नव्हती, तसं इथं आपले जे इन्व्हेस्टर आहे त्यांचा 1 रुपयाला कोणाला हात लावायची हिंमत नाही. तर समजा 1 लाख रुपये जर टाकले तर 1 लाख रुपयाला आपण 8 ते 10 हजार रुपये जनरेट करतो. इन्व्हेस्टरचे निम्मे आणि कंपनीचे किंवा परिवाराचे निम्मे. बरोबर ना. म्हणजे 8,000 जर काढले 1 लाखाला तर 4,000 इन्व्हेस्टरचे, 4,000 राईट. तर 4,000 मधून म्हणजे आमच्या प्रॉफिट मधून हे रेफरन्स वाटतोय आम्ही, तुमच्या हिस्स्याचे आमच्या प्रॉफिट मध्ये. मग वाटायला पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला काय हे आहे का? तुम्हाला काही नुकसान आहे का? बरोबर ना. मग आमच्या 4,000 आमच्याकडे जे 4,000 रुपये येतात, त्या 4,000 रुपयामधून आम्ही 1,600 रुपये जे लोक काम करतात त्या लोकांसाठी वाटून दिले. 4,000तून 1,600 रुपये. मग ते कसे वाटले बघा. आता जी फी येते ना तुम्हाला, फी मित्रांनो, तर पहिल्या लेवलला आता हे तुम्हाला असं वाटेल असेल चेन वगैरे असं काही प्रकार आहे, असं काहीच प्रकार नाही. हे जे स्ट्रक्चर आहे हे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. मग काय मार्केटमध्ये स्ट्रक्चर? फॉर एक्झाम्पल नाशिक महानगरपालिका आहे की नाही? नाशिक महानगरपालिकेमध्ये मेन कोण आहे? मेन बॉस आयुक्त किंवा महापौर. बरोबर. आयुक्तांच्या महापौरच्या हाताखाली उपायुक्त असे 5-10 लोक दिसतील. त्याच्या हाताखाली अजून क्लास 1 अधिकारी, क्लास 2 हे सोडून होतं. तुमचं डिपार्टमेंटचं पण घ्या. बरोबर. तर ही अशी ऑलरेडी ट्रॅडिशनल मार्केटमध्ये या पद्धतीने स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आपण इथं टाकलं. त्यामुळे चेन पिन असा काहीच प्रकार नाही. मग स्ट्रक्चर काय? समजा मी आहे, बरोबर, तर मी आयुक्त आहे, मला 10 उपआयुक्त माझ्या हाताखाली नेमण्याचा अधिकार आहे. किती? 10 पहिल्या लेवलला. येते का लक्षात? ही लेवल ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. मग समजा 10,000 रुपये फी आहे, त्याच्यातून पण आपण काय केलं? 4,000 रुपये वाटून दिले आणि पहिल्या लेवलला 11% दिले. समजा तुम्ही जर 10 लोक जर डायरेक्ट केले, 10 लोक, तर तुम्हाला इन्कम किती आहे? हे विकली भेटतं ना. दर सोमवारी हे इन्कम भेटतं. तर तुम्हाला किती रुपये भेटणार? हे वन टाइम एकदाच भेटेल ना, एकदाच भेटेल हे इन्कम. मग किती येते? 11,000 रुपये. 11,000. नेक्स्ट समजा त्या 10 लोकांनी पण आपले 10 लोकांना हे केला की यार मला 10 कुटुंब सेव्ह करायचे, मला 10 कुटुंबांचं लाईफ गाडवायचंय, मला 10 कुटुंब 10 परिवार दारिद्र्यातून बाहेर काढायचंय. तर असे 10 त्यांनी पण केले. तर दुसऱ्या लेवलला तुमची टीम होते 100 आणि दुसऱ्या लेवलला किती पर्सेंटेज वाटतो आपण? 9%. मग 9% म्हणजे किती रुपये एका व्यक्ती मागे? 900 रुपये. ते किती रुपये भेटतात? 90,000. त्याच्यानंतर परत तिसऱ्या लेवलला 6% भेटतात मित्रांनो. 1000 लोकांची टीम होते आणि किती नेट इन्कम किती आहे? 6 लाख. हे वन टाइम. त्याच्यानंतर चौथ्या लेवलला 5%, 10,000 लोकांची टीम होते, इन्कम किती आहे? 50 लाख. त्याच्यानंतर 5व्या लेवलला 4%, 1 लाख लोकांची टीम होते, इन्कम किती आहे? आता इथं थांबतो जरा. आलो एक म्हैशील, तुम्ही म्हणणार हा पागल आहे, वेडा माणूस आहे. कारण की मला पण लोकांनी वेडा म्हटलं होतं. आणि मित्रांनो, वेडे लोकच, पागल लोकच इतिहास घडवतात आणि शहाणे लोक इतिहास. आता बरोबर की आमचे नाना इथं मी
जेव्हा आमच्या नानांशी चर्चा करायचो तर ते नाना घाबरायचे, नको बाबा हे दीपक पागल झाला, काही पण बोलतो. याच्या नादी लागायचं नाही, बरोबर. तर पागल लोक मित्रांनो इथेच घडवतात. 4 करोड मला वाटतं सफिशियंट आपला कोठा. त्याच्यावर जर गेलो तर बीपी वगैरे वाढू शकतो गोळ्या आणायला. तर मित्रांनो हे येऊन जाईल तुम्हाला ग्रुपवर, बरोबर. हे स्ट्रक्चर, बरोबर. नेक्स्ट आता हे वन टाइम इन्कम. दुसरं जे इन्कम मी तुम्हाला सांगणार आहे हे वारंवार येणार. कसं येणार? वारंवार. एकदाच काम करायचंय, बरोबर. नोकरीमध्ये काय असतं, रोज पाळावं लागतं ना, रोज पाळावं लागतं. सकाळी पंच, दुपारी लंच, संध्याकाळी परत पंच. संध्याकाळी गेलं बायको मध्ये मेथीची भाजी निवडून द्या, नाही तर पोराला सांगा. याच्यातच आयुष्य चाललंय 90% लोकांचं, बरोबर. आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्या बायकोची गोलगोल, याच्यातच आयुष्य चाललंय. याच्यातून बाहेर पडावं लागेल. येते का लक्षात? आज पण मी धावतोय. मागे मी आत्ताच तामिळनाडू रामेश्वरमला होतो, बरोबर. काय करत होते तिथलं ना, मला इंग्लिश येत नाही ना, ती भाषा येत नाही. विकास 2 मिनिटं उभे राहा. विकास जोशी रामेश्वरमला राहतात. त्यांना मी आग्रह म्हणजे सगळ्यांच्या याच्या आग्रह खास तो इथं बोलवलं की सर तुम्ही या, आपलं काम कसं चालतंय बघा. तर विकास सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. तर मी चॅलेंज घेतलेलं आहे की ह्या माणसाला मी कमीत कमी 3 वर्षाच्या आत, म्हणजे 1 वर्ष पकडा, 1 वर्षामध्ये 5 लाख रुपये घेऊन झालं. हे मी चॅलेंज घेतलं. त्याची पूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी घेतलेली. हे असं आपण आपल्या टीमची जबाबदारी का नाही घेत? ह्या परिवारामध्ये असे कितीतरी लोक आहेत का कोणी झाडू मारायचे नगरपालिकेमध्ये, भेटतील आता तुम्हाला दिसतील. कोणी भाजीपाला विकायचं, कोणी ड्रायव्हिंग करायचं, 12वी नापास. येते का लक्षात? कोणी आरोची सर्व्हिसिंग करायचं. हे लोक आज काही लाईफ लागताय मित्रांनो. काहींचं स्वप्न होतं की सर मला विमानात बसायचं, कारण की आजपर्यंत विमान आलं गेलं, विमान आलं गेलं, विमानात बसतो मला विमानात बसायचं. ह्या लोकांचे आज विमान स्वप्न नाही राहिलं, नीड झाली की या 2 तासात पोहोचलं पाहिजे दिल्लीला. येते का लक्षात? एक काही स्वप्न होतं ती आज काय झाली, नीड झाली, बरोबर ना. तर एवढे मोठे स्वप्न बघितले पाहिजे की ती आपल्याला जी महागातल्या महागात वस्तू आहे ती वस्तू आपल्याला स्वस्त वाटली पाहिजे. एवढा पैसा कमवायचा मित्रांनो.